नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये। या ठिकाणी आपण हाराशीद्वारे जाणून घेऊया अद्रकचा बाजारभाव। आज आहे शनिवार। बघूया आपण पुढे हाराशीमध्ये काय बाजार लागतो व या ठिकाणी एक शेतकरी बांधव येले त्यांची बी आपण मुलाखत व्हिडिओमध्ये पुढे घेऊया। लिखो सर, दो लिखो सर, 31 लिखो, 31 में। अरे 32। अरे वारे भूतू जाने का है। बाद में 35 का 35 को आगे कितना 35 के आगे 3200। अच्छा 3500 आप ठीक 3500 चलो भाई 35 का बहुत दादा। ये भैया 3500 जमा टाका कितने रुपये कितने भी शेरा 5 शेरा करो कितने बाबा सेठ कितने भैया 35 दादा शेरा दादा कितने करो दो साजत करो दो साजत करो भाऊ सांगायचा एक आरपी चालू भरेगा चालू भरे पड़े बताओ जरा 35 दादा सांगायचा भाऊ 35 माल देखो जी माल देखो माल की कदर करो माल देखो देखो मत देखो माल को देखो 35 होली का सेल है दादा होली का सेल है 35 35 किती करू बघ कॅप्टन पाटील खाली वो पाटील करो 35 पुरी का पुरी। ही जी जाळीतली अद्रक आहे हिला बी 3500 बाजार भाव लागलाय। एकदम सुपर अद्रक आहे, पाहू शकता कशी तुम्ही। तर डागे अद्रक कमीत कमी 1000 रुपये व एकदम सुपर माल आज जिंकलाय जालना मंडीला 3500 व जो ॲव्हरेज माल आहे तो आहे 2500 ते 2600। हा माल 2700 विकलाय। चालतं या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतला अद्रकचा बाजारभाव। या व्हिडिओमध्ये थांबूया आपण, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। जय जवान जय किसान। आज आपण या ठिकाणी येईल आहे जालना मंडीमध्ये। सुरुवातीला आपण जाणून घेतला एकच हाराशी आपल्या हाती लागली, आपल्या याला थोडा वेळ झाला ते आपण सुपर मालची आपण हाराशी बघितली। या ठिकाणी शेतकरी बांधव येईल होते, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आजच्या अद्रक भावाविषयी अधिक माहिती। दादा पहिलं आपलं संपूर्ण नाव सांगा। नारायण गणेशराव ठोंबरे, राहणार चांदई ठोंबरे, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। बरं, तर आपण अद्रक शेती किती वर्षापासून करता? मी जवळपास 5-6 वर्ष होतो। बरं, तर यंदा किती अद्रक लावली होती तुम्ही? 1 एकर लावली होती। 1 एकर अद्रक। तर बियाणं तुमचं घरचंच असं? घरचं बियाणं। तर बरं, घरचं बियाणं असलं समजा तर एकरी किती खर्च येतो आपला? एकरी 50 पर्यंत येतो। 50च्या वर बी करू शकते, पण 50 सरासरी एकरी। हा घरचं बियाणं असलं। हा, आणि जर घरचं बियाणं नसलं तर मग ते आता रेटच्या नुसार जसे अद्रकचं बियाणं घ्या सर, मागच्या वर्षी जाईन घेतलं त्याला 1 लाख रुपये बियाण्याचाच खर्च होता। 50 ते 1.5 लाख रुपये सरासरी खर्च होता मागच्या। बरं। तर आज जी जालना बाजार समिती आहे, जालना मंडीला काय ऐकली अद्रक आता हे सुपर माल 3500 गेला, पण सरासरी 2500-2700 पर्यंत विकली। बरं, आणि डागी डुगी माल? डागी डुगी 700 पर्यंत, 500 ते 700। बरं, आणि जर फडवा असेल तर फडवा ते 500-700। सुपर माल 3500। सुपर माल 3.5। बरं, आणि जो शेतकऱ्याचा ॲव्हरेज माल तो काय ऐकला म्हणतो तुम्ही? ॲव्हरेज सरासरी 2600-2700 पर्यंत गेला। बरं, तर अद्रक पीक कसं वाटतं तुम्हाला? अद्रक पीक चांगलं आहे, पण घरचं बियाणं असल्यावरच चांगलं। जर काही बाहेर इतकं जास्त यानं घेतलं मग हे घाट्यात बी येतं कार्यक्रम। बरं, कारण की ते भावावर अवलंबून असतं। बरं, अद्रकीला कमीत कमी किती भाव पाहिजे आपला खर्चाच्या हिशोबाने तेव्हा शेतकरी बांधवाला पुरतो? सरासरी 5000 रुपये भाव कंटिन्यू मध्ये पाहिजे, 3.5 ते पुढं 5 पर्यंत। बरं, तेव्हा ते अद्रक बी पुरतं। बरं, तर इतर शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छितो तुमच्या आता?
इतर शेतकरी बांधवांनी हेच खर्चाचा हिसाब पाहूनच करायला पाहिजे. सगळे एकाच मालावर नाही पडायला पाहिजे शेतकऱ्यांनी बी. बर 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 पण भावाचा अंदाज पाहून उत्पन्न कमी निघलं चालतं, पण भाव चांगला भेटायला पाहिजे. बर 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 उत्पन्न भरपूर निघून सनी भाव कमी असला तर काही हे होत. बर बर म्हणजे भावाच्या हिशोबाने खर्च केला पाहिजे. चालतं. या ठिकाणी जे चांदाईचे शेतकरी होते त्यांनी आज आपला अद्रक भावाविषयी अधिक माहिती दिली. या व्हिडिओमध्ये थांबूया आपण, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.